नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यमुनाला खूप राग आलेला आहे. सगळं कावेरीला दिलं जाते. या सगळ्या गोष्टींवरती कावेरीचा हक्क आहे ही गोष्ट काही यमुनाला सहन होत नसते. तिची खूप चिडचिड होत असते, कारण तिला येऊन पौर्णिमाने सांगितलेलं असतं की खानदानी दागिने कावेरीला दिले जाणार आहेत. त्याचबरोबर जरीची पैठणी सुद्धा कावेरीला मात देत आहे. या गोष्टीचा यमुनाला खूप राग आलेला असतो आणि तिची खूप चिडचिड चालू झालेली आहे. हे सगळं काय आहे? या सगळ्याचा काय परिणाम होतोय? कारण माझ्या पारचं काय, माझं माझं भविष्याचं काय, हा प्रश्न तिला पडलेला आहे. आणि इकडे कावेरीने अमृताचा फोन अनलॉक केलेला आहे आणि त्यातील तो जो नंबर आहे, म्हणजे जी व्यक्ती अमृताला ब्लॅकमेल करत आहे त्या व्यक्तीचा नंबर मिळवलेला आहे. आणि ती चिठ्ठी जी आहे ती अमृता तिला विचारत असते की हे सगळं काय आहे आणि याच्यावर काय आहे. कावेरी म्हणते, हीच तर चिठ्ठी मी इतक्या वेळ झालं शोधत होते ना, किराणा मालाची चिठ्ठी आहे असं म्हणत ती मागे लागलेली असते. पण कावेरीने अमृताला चांगलंच वेड्यात काढलेलं असतं आणि तिला दाखवून दिलेलं असतं की नाही, या चिठ्ठीशी तुझा काही संबंध नाही. इकडे माने कावेरी आणि अमृता दोघींनाही बोलवले आणि माने दोघींनाही सुंदर अशा साड्या दिलेल्या आहेत, सगळे दागिने दिलेले आहेत आणि सांगितले की आता तुम्हाला दोघींनाही तयार व्हायचे, कारण आज तुमची मेहंदी आहे ना. मेहंदी सेरेमनीसाठी अमृता आणि कावेरी दोघीही सजणार आहेत. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. यश आणि कावेरीने अमृताकडून तिच्या फोनमधून भरपूर पुरावे शोधण्यासाठी जो काही प्लॅन केलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे कावेरीच्या फोनवरती फोन आलेला असतो, म्हणजे यशचं हे जे सगळं प्लॅनिंग असतं त्यानुसार गोष्टी घडत असतात. कावेरीच्या फोनवरती फोन येतो, कावेरी फोन उचलते आणि तिकडून आवाजच येत नसतो, कारण यशच्या नंबरवरून कॉल आलाय आणि तिकडून अमृताचा आवाज येतोय. अमृता त्या व्यक्तीला बोलत आहे. तेवढ्यात यश तिथे येतो आणि यश म्हणू लागतो की फोन स्पीकरला टाक. मग कावेरी फोन स्पीकरला टाकते आणि यश आणि कावेरी दोघंही बोलत असतात. तर तिकडे ती व्यक्ती म्हणत आहे की ती विषारी फुलं मी दिलेली होती. तेव्हा अमृता त्याला म्हणत असते की ती विषारी फुलं तू मला दिलेली आहेत, याबद्दल कोणाला माहिती आहे का? त्यावर तो सांगत असतो की नाही, त्याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही. आणि हे बघ, मी तुला काय सांगते, याबद्दल कोणाला काही सांगायचंही नाही. ती विषारी फुलं तू माझ्याकडे दिलेली होती. आणि हे सगळं ते बोलणं चालू असतं. त्यानंतर तिथे उदय आलेला असतो आणि उदय कावेरीला आवाज देतो. कावेरीला म्हणत असतो की काऊ, जरा इकडे येतेस का गं? मी माझा फोन पाहिला आणि आपल्या फोनमध्ये आपल्या तिघांचा फोटोच नाहीये. मला ना आपल्या तिघांचा फोटो काढायचा आहे, ये बरं इकडं. असं म्हणत उदय कावेरीला बोलवत असतो. चिकूला घेऊन तो आलेला असतो. चिकूला म्हणत असतो, हो ना रे चिकू, तुझा आणि आपल्या तिघांचा फोटो काढायचा आहे. हे सगळं बोलणं त्यांचं चालू आहे. यश मात्र कावेरीकडे पाहत आहे. कावेरी खूप अवघडल्यासारखी होत असते, कारण इतके दिवस कावेरी उदय बरोबर भावाच्या नात्याने होते, त्यांच्या दोघांमधलं बहीण भावंडाचं नातं होतं. आता तिने चिकूसाठी काऊला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतलेला असला तरीही तिला मात्र खूपच मोठा धक्का बसत असतो. प्रत्येक वेळेस तिला हे नातं निभावताना त्रास होत असतो. तिला कळत नसतं की आता करायचं काय, या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. उदय म्हणतो, ये ना, तू तू घेतेस का गं सेल्फी, तू काढ. असं म्हणत तिच्या हातामध्ये मोबाईल देतो आणि कावेरीला सांगू लागतो की हा घे मोबाईल आणि फोटो काढ. उदयने आता चिकूला घेतलेला आहे. कावेरी आणि उदय त्याचबरोबर चिकू या तिघांचा आता छान असा सेल्फी कावेरीला काढायला तो सांगत आहे. तेव्हा मात्र कावेरी अवघडल्यासारखी होते. तिला कळत नाहीये की करू काय मी या सगळ्याचं, गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत, नक्की काय करायचंय, हा प्रश्न पडलेला असतो. आणि कावेरी मात्र पाहतच राहते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कावेरी उदयकडे पाहत असते. तो फोटो घेण्याचा प्रयत्न करत असते. त्याचवेळी तिचं लक्ष असतं ते म्हणजे यशकडे. आणि मग मा देत आलेली असते. मला मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण कावेरी आणि त्याचबरोबर उदय म्हणजे माझ्या उदयचं कुटुंब आहे, माझ्या उदयचा संसार फुलताना दिसतोय. या गोष्टीचा जो आनंद झालेला असतो ना, तो खूप झालेला असतो. आणि ते सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात. मा म्हणत असते की माझ्या उदयच्या कुटुंबाला कोणाची नजर नको लागायला, असं हे बोलणं चालू आहे. आणि त्यासोबतच इकडे यश मात्र म्हणतो की काळजी करू नको मा, असं काहीच होणार नाहीये. आणि मग कावेरी फोटो घेत असते, परंतु फोटो घेताना कावेरीला मात्र धक्का बसत असतो. कावेरीला वाईट वाटत असतं की आज उदयसोबत ती बायको म्हणून उभी आहे. तिचं यशवर किती प्रेम आहे यापेक्षाही आपण उदयला फसवतोय या गोष्टीचं गिल्ट तिला जास्त वाटत असतं. त्यामुळं तिला खूपच वाईट वाटतं. तिला असं वाटत असतं की हे सगळं काय घडतंय, म्हणजे मी अशा पद्धतीने नकोय उदय भाऊजींना फसवायला, त्यांचं आणि माझं नातं वेगळं आहे, मी असं का करते.
असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात आणि ती मात्र विचार करत असते. ती म्हणत असते की नाही, काही असलं तरीही मी अशा पद्धतीने फसवणूक नाही केली पाहिजे. इकडे कावेरी फोटो घेत असते. माला सुद्धा खूप छान वाटत असतं, कारण कितीतरी दिवसानंतर मा म्हणत असते की या घरातला आनंद परत आलाय आणि माझं कावेरीबद्दलचं जे मत आहे ते बदललेलं आहे. कारण त्याचं एकमेव हे आहे की मासाठी कावेरीने दिलेला शब्द कावेरीने पाळलेला असतो. उदयला घेऊन ती आलेली असते आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टी होऊ शकलेल्या असतात. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र कावेरी उदयकडे पाहत असते. ती थोडीशी नाराज होत असते. तिला माहीत नसतं की आपण हे सगळं कसं मॅनेज करणार आहे, काय होणार आहे. या गोष्टींचा कुठल्याच तिला अंदाज लागत नसतो. त्यामुळं ती थोडीशी डिस्टर्ब होत असते आणि त्याच वेळी नंतर कावेरी तिच्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर कावेरी पाहत असते आणि ती नाराज झालेली आहे ते पाहून यशही तिथे आलेला असतो. यश म्हणत असतो की काय झालं. कावेरी म्हणत असते की मला नाही कळत आहे हे सगळं काय आहे. म्हणजे उदय भाऊजींना मी भावाप्रमाणे मानलेलं आहे. मला ना त्रास होतोय, मी त्यांना फसवते. मी चिकूची आई नाही आहे, मी त्यांची बायको काऊ नाही आहे. हे सगळं काय आहे, मला या गोष्टींचा खूप त्रास होतोय असं ती कावेरी यशला आणि त्याचबरोबर इकडे सांगत असते. आणि त्याचबरोबर विद्या म्हणत असते की कावेरी वहिनी, अहो तुम्ही हे सगळं मुद्दाम नाही केलेलं. त्यावेळेस ती परिस्थिती ओढवलेली होती म्हणून तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागलेला होता. चिकूसाठी तुम्ही हा निर्णय घेतलाय, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. यश म्हणतो की कावेरी, एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही या लग्नाची कोणतीही विधी तुला उदयदादासोबत करावी लागणार नाही. हा शब्द मी तुला देतोय असं कावेरीला उदय शब्द देत असतो. यश शब्द देत असतो. आणि विद्या पण म्हणत असते की हो कावेरी वहिनी, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे असं बोलणं चालू आहे आणि यश कावेरीला सांगत आहे. त्याचबरोबर कावेरी म्हणते, म्हणजे लग्नाला 2 दिवस बाकी आहेत, याचा अर्थ यश तुझ्या लक्षात येतोय का तुमच्या की काही झालं तरी आपल्याकडे 2 दिवस आहेत अमृताच्या विरोधात पुरावे शोधायला. तेव्हा यश म्हणतो की हो, 2 दिवस आहेत आपल्याकडे. 2 दिवसामध्ये अमृताच्या विरोधात पुरावे शोधून सगळ्यांच्या समोर ते पुरावे आणायचे आहेत आणि सगळ्यांच्या समोर ते सत्य आणायचं आहे असं यश आणि कावेरी या दोघांनीही ठरवलेलं असतं. आणि त्यामुळं दोघंही आता विचार करत आहेत. यश म्हणतो माझ्याकडे प्लॅन आहे. तेव्हा कावेरी म्हणते काय करायचं. आणि यश त्याच्या डोक्यात जो प्लॅन आहे तो कावेरी आणि विद्या या दोघींनाही सांगत असतो. कारण काही झालं तरी तो अमृताला ब्लॅकमेल करणारा जो ब्लॅकमेलर आहे त्याला आपल्याला शोधायचा आहे. कावेरी म्हणते पण त्याला कसं शोधणार आपण. यश म्हणतो की त्याची एक बोलण्याची लकब आहे, ती ऐकली ना, कारण ती वेगळी आहे, त्याच्यावरनं मी त्याला शोधू शकतो. आणि दुसरा प्लॅन जो आहे तो सांगितला जातो. तेव्हा विद्या म्हणते की काय यश भाऊजी, आणि असं म्हणत ती टाळ्या वाजवत असते. ती खुश झालेली असते. प्लॅनच यशने असला जबरदस्त केलेला असतो. आणि मग ती येते आणि कावेरी आणि यश या दोघांचाही हात एकमेकांच्या हातात देते आणि म्हणू लागते की देवा लवकरच आमच्या यश आणि कावेरी वहिनींना एकत्र आण आणि खऱ्या अर्थाने त्यांचा सुखाचा संसार हा सुरू होऊ दे. त्या दोघांनी एकत्र आलंच पाहिजे असं म्हणत ती त्या दोघांचंही कौतुक करत असते. त्या दोघांनी एकत्र येण्यासाठी तिचे प्रयत्न चालू असतात. त्याचबरोबर विद्याला मात्र खूप बरं वाटत असतं, कारण यश आणि कावेरी या दोघांना एकत्र आणण्यासाठी तिला जे काही करता येईल ते सगळं ती करणार असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की यश आणि कावेरी सुद्धा खुश झालेले असतात. फायनली हा जो दिवस आहे तो फक्त आणि फक्त यशमुळे शक्य झालेला आहे. इकडे माने दागिने काढलेले असतात आणि ते दागिने हातात घेऊन मा बोलत असते. मा म्हणत असते की हे सगळं जे काही आहे ना ते मला कावेरीला द्यायचं आहे. हा जो हार आहे तुला आठवतंय का पौर्णिमा. पौर्णिमा म्हणत असते हो ना, मग तुम्ही यशच्या लग्नात घालणार ना. तेव्हा मा म्हणत असते नाही ग, तुला हा हार खूप आवडला होता त्यावेळेस, पण तुला माहिती आहे का की तेव्हा सासूबाईंनी मी या घरची मोठी सून म्हणून हा हार मला दिला. आता या घरची मोठी सून कावेरी या नात्याने या हारावरती फक्त आणि फक्त कावेरीचा हक्क आहे ना ग, त्यामुळे आपल्याला हा हार कावेरीला द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर ही साडी छान सुंदर अशी जरी जरीची पैठणी असते आणि मा म्हणत असते की आता ही साडी जी आहे ती सुद्धा मी कावेरीला देणार आहे. तिला आई नाहीये ना ग, तिला माहेर पण नाहीये, मग तिच्यासाठी ही गोष्ट कोण करणार असं म्हणत कावेरीला ही साडी मी माझ्याकडून देणार आहे असं मा सांगत असते. आता मात्र पौर्णिमाला खूप राग येतो. पौर्णिमाला ही गोष्ट पटत नसते. पौर्णिमाचं असं म्हणणं आहे की मला स्वतःलाही काही मिळालेलं नाहीये आणि माझ्या संदीपच्या भविष्याचं काय, संदीपचं काय होणार. कारण यांनी जर यांचा विचार केला असेल तर माझ्या संदीपचं भविष्य काय आहे
या सगळ्याचा विचार मला करावा लागेल. हा विचार पौर्णिमाच्या डोक्यात आलेला असतो आणि मला यमीकडे गेलं पाहिजे आणि तिच्याशी या गोष्टी बोलल्या पाहिजेत. इकडे आता यश थांबलेला असतो. यश म्हणत असतो की आत्ता आपल्याला पुढचा प्लॅन वर्क करायचा आहे. नेमकी अमृता येत असते. यश तिथेच हॉलमध्येच असतो आणि यश धावतच तिथे येतो आणि म्हणतो की तू आलीस, अगं कुठं गेली होतीस तू? तेव्हा अमृता म्हणते की हां. यश म्हणतो थांब थांब, बस आधी, बसून बोलूया. असं म्हणत यश तिला बसायला सांगतो आणि त्याचबरोबर यश म्हणत असतो की आता बोल. आणि मग तिलाच विचारू लागतो कुठे गेलेलीस? तेव्हा ती सांगते मी बँकेत गेलो, ते काम होतं ना माझं बँकेमध्ये. यश म्हणतो हो का, बँकेत गेले होते का? बरं हो, चहा आणला, घे. विद्यावाहिनी, हा चहा केलास ना, ते बरंच केलं बघ. असं म्हणत विद्यावाहिनीचंही कौतुक तो करत असतो. तेव्हा विद्या म्हणत असते की हो बरोबर आहे भाऊजी, मी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी चहा बनवतच होते आणि मग तेवढ्यात अमृता तिथं आली तर मग तिच्यासाठीही बनवायला घेतला. बाकी असं काही नाही आहे. आणि तो थोडासा शिल्लक राहिलेला ना, एक्स्ट्रा राहिलेलाच होता. बरं झालं अमृता आली, तिला आपल्याला तो देता आला ना, नाहीतर वाया गेला असता ना. असं बोलणं चालू असतं आणि तेवढ्यातच यश तो चहाचा कप घेतो आणि त्या पौर्णिमाच्या अंगावरती चहा सांडतो. म्हणजे अक्षरशः हातात कप देण्याऐवजी तो कप त्याने तिच्या अंगावर टाकलेला असतो आणि अमृता मात्र पाहतच राहते. अमृताला धक्का बसतो. अमृता म्हणत असते की हे सगळं काय आहे? यशने अशा पद्धतीने का चहा दिला? आणि कावेरी मात्र इकडे म्हणत असते की नाही, इकडे विद्या म्हणत असते की नाही, हे सगळं चुकीचं आहे. आणि त्याचबरोबर मात्र कौतुक करत असतात. म्हणत असतात की हे सगळं शक्य झालेलं आहे ते फक्त आणि फक्त कावेरीमुळे. या घरातला आनंद सुद्धा कावेरीने परत आणलेला आहे. या घराला तिने सुखात आणलेलं आहे. सुखात ती या घराला ठेवत आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे हे घर आनंदात आहे, सुखात आहे आणि या घरातील प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्याची जी ताकद आहे ती फक्त तिच्यामध्ये आहे. त्यामुळे ह्या चाव्या सुद्धा मी लवकरच तिला देणार आहे, असं इकडे माझं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे म्हणत असते की हो, काहीही झालं तरीही या चाव्या मी तिला देणार आहे आणि या चाव्या एकदा का तिला दिल्या की मग मात्र मी तिच्यावरती या घराची जबाबदारी देईन. खरं तर ही गोष्ट अजिबात पौर्णिमाला आवडलेली नसते. पौर्णिमा म्हणत असते पण कशासाठी वहिनी, तिला झेपेल का हे सगळं? तेव्हा म्हणत असते की हो, तिला झेपेलही आणि ती सगळं आनंदाने करेलही, कारण या सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवायची ताकद तिच्यामध्ये आहे, असं कॉन्फिडेंटली सांगत असतात. आणि त्याचबरोबर माचं म्हणणं असतं की या सगळ्या गोष्टी आहेत ह्या अशा पद्धतीने मी कावेरीला देणार आहे, कारण कावेरी या घरची मोठी सून आहे. त्यानंतर यश अमृताला म्हणत असतो की अमृता, कारण तिचा मोबाईल यांना हवा होता, पण अमृता धावत येते आणि तिचा मोबाईल पुन्हा घेऊन जाते. मग यश पुन्हा अमृता चेंज करून येते आणि यश म्हणत असतो की अमृता, आपण फोटो काढूया का गं? थांब, विद्यावाहिनीला मोबाईल दे, फोटो काढूया. तेव्हा ती म्हणते की यश भाऊजी मोबाईल द्या ना. तेव्हा यश म्हणतो की माझा नाही आहे मोबाईल इथं माझ्याकडे. अमृता दे का तुझा? तेव्हा अमृता म्हणते की मोबाईल कशाला, आपण सेल्फी घेऊया ना. असं अमृताचं बोलणं चालू आहे आणि त्यांनी सेल्फी घ्यायचं ठरवलेलं असतं. तेव्हा मात्र विद्या पाहत असते, म्हणजे झालं, दुसरा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. ही गोष्ट आता विद्याच्या लक्षात येते, कारण चहा सांडल्यावर पुन्हा मोबाईल चेक करायचा होता. आणि जेव्हा आता तिने मोबाईल अनलॉक करते त्यावेळेस एकीकडे कावेरी आणि एकीकडे विद्या या दोघींनाही थांबवलेलं असतं आणि या दोघींनाही पुढची कामगिरी करायला सांगितलेली असते. ती म्हणजे की त्यांना शोधून काढायचं असतं की हे सगळं काय आहे आणि मग पासवर्ड काय आहे मोबाईलचा हे शोधायचं असतं. आणि त्या दोघीही आता शोधाशोध करू लागतात. आणि बरोबर कावेरीने बारीक असं लक्ष ठेवलेलं असतं आणि ती त्या ह्याच्यात नेमकं कावेरीने तिचा मोबाईलचा जो पासवर्ड आहे तो पाहिलेला असतो. पण प्रॉब्लेम असा होतो की शेवटचे डिजिट पाहायचं राहिलेलं असतं. म्हणजे 4 अंकी जो पासवर्ड आहे त्यातले 3 अंक कावेरीला माहिती असतात, 1 अंक तिला नीटसा दिसलेला नसतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता कावेरीला फोन तर मिळालेला आहे. त्याचबरोबर यश अमृताला घेऊन वरती गेलेला आहे की आपण प्री वेडिंग शूट करूया, त्यासाठी तुझ्याकडे ड्रेसेस आणि काय आहे का ते दाखव. अमृता म्हणते की आहेत माझ्याकडे ऑप्शन, म्हणून यश तिच्या रूममध्ये गेलेला असतो. तेव्हा यश म्हणतो की आपण मॉडर्न आउटलुक आणि ट्रॅडिशनल असं 2 प्रकारचं शूट करूया. तेव्हा अमृता म्हणू लागते की पण यश तुझ्या लक्षात कुठं आलं रे हे, म्हणजे अचानकच प्री वेडिंग वगैरे. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की ते माझ्या मित्राचा फोन आलेला ना, त्याने केलं होतं. पण अमृता म्हणत असते पण मला कोण समजवणार? यश म्हणतो की मी समजवतो ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी बोलून घेईन माशी, सगळं होईल व्यवस्थित, असं यशने सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच यश जेव्हा अमृताला म्हणत असतो, अमृता त्याला वेगवेगळे ड्रेसेस दाखवत असते
पण ते ड्रेसेस मात्र इकडे यशला अजिबात आवडत नसतात. यश म्हणत असतो की नाही, हे नाही छान दिसत आहे, हे नाही छान दिसत आहे असं म्हणत यश प्रत्येक ड्रेस जो आहे तो रिजेक्ट करत असतो. अमृता म्हणत असते, काय चाललंय यश तुझं, हे प्रत्येक गोष्ट तू रिजेक्ट काय करतोयस? तेव्हा अमृताला यश म्हणतो की नाही ग, मला नाही आवडलेलं ना ते, मग कसं करणार सांग बरं, मला ते योग्य नाही वाटत आहे असं तो बोलत असतो. इकडे कावेरी मात्र आता बोलत असते आणि कावेरी तो पासवर्ड आहे तो शोधण्याचा प्रयत्न करत असते. फायनली 3 चान्स गेलेले असतात आणि हा शेवटचा चान्स असतो. आता जर पासवर्ड बरोबर टाकला गेला नाही तर मोबाईल अनलॉक होणारच नाहीये ही गोष्ट कावेरीला माहिती असते. आणि कावेरी म्हणत असते की बाप्पा आता तूच सांग काय करायचंय, कोणता टाकू पासवर्ड, असं ती बोलत असते. आणि फोन अनलॉक होतो. तेवढ्यातच विद्या येते आणि विद्या म्हणू लागते की कावेरी वहिनी ती खाली येते, कारण इकडे अमृता यशला म्हणालेली आहे की माझ्या मोबाईलमध्ये तो फोटो आहे, कारण तो ड्रेस आईकडे आहे आणि त्याचा फोटो मोबाईलमध्ये, तर आपण तो फोटो बघूया, त्यावरून तुला तो नक्की आवडेल. आता यशला प्रश्न पडलाय की आता करायचं काय, ही तर खाली गेलेली आहे आणि इथं तर यांना मी काम करायला सांगितलेलं आहे, नक्की यांना जमणार आहे का ही गोष्ट, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे यश मात्र आता तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतो. विद्या लक्ष ठेवून असते, कावेरीला सांगायला येते की ती चाललेली आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता तो जो फोन असतो तो शोधत असतात, विद्या शोधू लागते, सगळेजण शोधत असतात. आणि त्याचबरोबर यमुना मात्र कावेरीचा फोटो हातात घेऊन आहे, कारण पौर्णिमाने येऊन सगळ्या गोष्टी यमीला सांगितलेत आणि कावेरीचा फोटो तिने लायटरने जाळलेला आहे. इकडे आता हे सगळेजण शोधाशोध करत आहेत. काहीही झालं तरीही आता तो मोबाईल सापडला पाहिजे असं सगळ्यांना वाटत असतं. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे आता कावेरी म्हणते की हे बघ, आणि ती चिठ्ठी जी आहे ज्याच्यावर कावेरीने नंबर लिहून ठेवलेला आहे, ती चिठ्ठी आहे ती नेमकी इकडे अमृताच्या हातात येते. तेव्हा ती म्हणते हे काय आहे, तेव्हा ती म्हणते अगं ती किराणा सामानाची यादी आहे ना, बाकी काही नाहीये. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ती म्हणते अगं पण हा नंबर कसलाय. अमृताला आता तो नंबर दिसलेला आहे परंतु तिच्या लक्षात आलेला नाही. तेव्हा कावेरी तिच्याकडून तो काढून घेते. आता इकडे हा नंबर जो आहे तो यशला द्यायचा आहे आणि पुढचं काम करायचं आहे हे ठरलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता माने अमृता आणि कावेरी दोघींनाही बोलवले. माने त्यांना दोघींना बोलवले, त्यांना सांगितले की आज मेहंदी आहे ना, तर मेहंदीसाठी तयार व्हायचं आहे, त्यासाठी तुम्हाला दोघींना ह्या साड्या आणि हे दागिने देत आहे, सुंदर असं तयार व्हायचं आहे. इकडे कावेरी विचार करत आहे, कारण कावेरीच्या हातावर तर उदयच्या नावाची मेहंदी लागणार आहे. आता काय करायचं हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. कावेरी आणि अमृता दोघीही तिथं आले. त्यांनी दोघींनीही ते दागिने त्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.